शिवराया लवकर या ना भुवरी, आतुरली दुनिया ही सारी, आतुरली दुनिया ही सारी। त्याला पुढे नेण्यासाठी जसं की महाराजांबद्दलची जयंती असू दे किंवा गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, त्या कार्यक्रमाला आपल्याला जर पुढाकार देण्यासाठी जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण येऊन दिला पाहिजे। फक्त येऊन काही लोक असे असतात जे येतात फक्त ज्ञान देतात आणि नंतर येऊन बाजूला राहतात आणि ग्राउंड लेवलला ज्या वेळेला काम करायचं असतं त्यावेळेला ठराविक लोक बघतात ज्यांनी पुढाकार घेतलेला असतं। बघायला गेलं तर शिसे, चुना आणि गुळ यांच्यापासून महाराजांनी गड किल्ले ओपन केले, म्हणजे वरती बांधले त्यांनी, पण आत्ताच्या एवढ्या कॉन्क्रीटीकरण सुद्धा त्याच्या फेल जाते। तर मला असं वाटतं जे सिव्हिल इंजिनियर असेल किंवा मॅनेजमेंट कोणते मॅनेजमेंटमध्ये असेल तर महाराजांचा पाठ्यपुस्तक आहे ना हे वाचलं पाहिजे। तुम्ही बघितलं असेल नुकताच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा केला आणि खूप काही आम्ही त्या दिवशी प्रोग्राम्स होते, पण त्याच्यामधले काही क्षणचित्र आपल्याला दाखवायचे राहिले। तर आमचे जे तुकाराम भगत साहेब आहेत यांनी खूप छान गाणं सादर केलं होतं। ते पोवाड्याचे गायक आहेत आणि या पोवाड्याचं किंवा या गाण्याचं गीत आहे, गीताचे बोल आहेत, शिवराया लवकर याना भुवरी। म्हणजे बघा ही आर्त आळवणी त्यांनी केलेली आहे स्टेजवरती येऊन, स्वलिखित गीत। मी जास्त काही या गीताविषयी बोलणार नाही, तुम्ही ऐकाच। शिवराया लवकर याना भुवरी, शिवराया लवकर याना भुवरी, आतुरली दुनिया ही सारी, आतुरली दुनिया ही सारी, शिवराया लवकर याना भुवरी। स्वागतासाठी तुझ्या चंद्र सूर्य येती, दरी खोऱ्यातून झवरे खळखळ वाहती, स्वागतासाठी तुझ्या चंद्र सूर्य येती, दरी खोऱ्यातून झवरे खळखळ वाहती, दीप उजळती घरोघरी, दीप उजळती घरोघरी, शिवराया लवकर याना भुवरी, शिवराया लवकर याना भुवरी। खूप काही देवा बोलायचे आहे, तुझ्या कुशीमध्ये निजायचे आहे, खूप काही देवा मला बोलायचे आहे, तुझ्या कुशीमध्ये निजायचे आहे, स्वराज्याचा तुझे कैवारे, शिवराया लवकर याना भुवरी, शिवराया लवकर याना भुवरी, आतुरली दुनिया ही सारी, आतुरली दुनिया ही सारी, शिवराया लवकर याना भुवरी। शिवभक्त आम्ही वाटे माझे हेवा, शिवभक्त आम्ही वाटे माझे हेवा, अवतार शिव शंभोचा तूच आहे देवा, शिवभक्त आम्ही वाटे माझे हेवा, अवतार शिव शंभोचा तूच आहे देवा, रयतेचा होऊन कैवारे, शिवराया लवकर याना भुवरी, शिवराया लवकर याना भुवरी, आतुरली दुनिया ही सारी, शिवराया लवकर याना भुवरी। छत्रपती शिवाजी महाराज की। त्यानंतर आपल्या जे मंडळातले कार्यकर्ते आहेत
हे कार्यकर्ते मंडळासाठी अहोरात्र झटत असतात. तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल. म्हणजे अर्थातच म्हणजे कुठल्याही अपेक्षेच्या बदल्यात ही कामं करत नाहीत. त्यांना स्वतःला वाटत असतं की हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा व्हावा आणि त्यांनी ते पूर्णपणे त्यांना डेडिकेशन दिलेलं असतं. म्हणूनच तर हे सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. सकाळी लवकर उठण्यापासून ते सगळेजण झोपल्यानंतर, सगळी कामं आवरल्यानंतर ही मंडळी त्यांचा आराम करत असतात. अशा आमच्या काही मंडळातल्या कार्यकर्त्यांना समोर घेऊन त्यांचे विचार ऐकलेत. त्यांना महाराजांविषयी काय वाटतं, त्यांनी हा उत्सव कसा केलाय आणि एकंदर त्यांनी काय केलं पाहिजे आणि त्यांच्या सगळ्यांकडून काय अपेक्षा आहेत, म्हणजे एकंदर त्यांचं पूर्ण भावनांचा आपण या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. त्यांना सुद्धा टाळलेलं नाहीये. तर या कार्यकर्त्यांचे विचार तुम्हा आमच्यातले सगळ्यांच्यातले जे सर्वसामान्य व्यक्तीच असतात त्या पण तरी सुद्धा त्यांना या गोष्टी करायच्या असतात. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की त्यांना ह्या सगळ्याविषयी काय वाटतंय. मित्रमंडळाचे काही सभासद आहेत. त्यांनी श्रीकृष्ण मंडळ स्थापन करून, साई कृष्ण मित्रमंडळ स्थापन करून त्या माध्यमातून शिवजन्मोत्सव आपण आज या ठिकाणी साजरा करत आहोत. ही संकल्पना त्यांना कशी सुचली त्याबद्दल त्यांनी 2 शब्द बोलावेत असं मला गुजर साहेबांना विनंती करावीशी वाटते की त्यांनी त्याबद्दल जर तुमची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या माध्यमातून मुलांची चित्रकला स्पर्धा असेल किंवा महिलांचं लेझिम असेल, एक मैदानी खेळ असतील, हे तुम्ही संकल्पना कशा प्रकारे राबवलीत आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं त्या जरा विश्लेषण केलं तर बरं होईल. आता आमचं मंडळ ह्या वर्षी पहिलंच वर्ष आहे. साई कृष्ण मित्रमंडळ म्हणून आम्ही स्थापन केलं. स्थापन म्हणजे आमच्या सगळे त्यात 45 सभासद आहेत. पण त्यातली मला वाटतं 5च माणसं काम करतात आणि हे 5 माणसांनी हे करून दाखवलं आहे. एवढा मोठा जो कार्यक्रम आहे, अमय राणे, गणेश भावदाने, संजू सुर्वे, रितेश रेवाळे, हे जे 4-5 जण आहेत त्यांनी आणि सॉरी हे आमचे साहेब होते, कदम साहेब, एक झोरे साहेब आहेत. त्याने पुष्कळ मोलाचं काम केलं आहे. म्हणजे काय लागेल बारीक सारीक वस्तूपासून तर मोठ्यात मोठ्या म्हणजे डेकोरेशन, स्पीकर, पताके लावणे तर आमच्याकडे तर कोणाला हात पोचत नाही. तरी पण आमच्या एका सीडीवर लोकांनी गोविंदासारखे उभे राहून पताके बांधलेत. चांगली मोठी कामगिरी आणि छान बांधलेत. एवढंच मी बोलेन. नमस्कार. हे आमच्या मंडळाचे गणेश भावदाने सामान्य कार्यकर्ता, पण शिवजन्मोत्सव आम्ही साजरा करण्यापासून म्हणजे 8 दिवसापासून जी तळमळ बघतोय की त्यांनी पूर्ण झोकून दिलेलं आहे की त्यांना वाटतं की आपण काय करावं आणि काय करू नये आणि महाराजांबद्दल असलेली आस्था, प्रेम, भावना, सद्भावना ही त्यांच्याकडे दृढ भरलेली आहे आणि त्यांनी पुढे देखील असेच कार्य करत हवं अशी मी त्यांना सदिच्छा देतो आणि त्यांनी त्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. थँक्यू. तुम्ही जे बोललात की महाराजांबद्दल जी आमची जी आस्था ती ह्याच्या पुढे पण चालू राहिली पाहिजे, ती चालू राहणार. मुळात मंडळ स्थापन करण्यापासून जे आपले जयंती जन्मोत्सव साजरा करण्यापर्यंत जे काही कार्यक्रम आहेत ते ठरण्यामागचं एवढंच हे आहे की महाराज पुढच्या पिढीला कसे पोचतील आणि त्यासाठी काय काय करावं लागेल. जी आपल्या मागच्या पिढीने जी आपल्याला शिकवण दिली ती पुढच्या पिढीला आपण कशी शिकवण देऊ शकतो आणि आपलं मुळात हिंदुत्व ते कशासाठी जागू राहू शकतं, त्यासाठी जेवढे प्रयत्न करायला लागतील तेवढे आपण प्रयत्न मंडळातर्फे करणार आहोत. गणेश, मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की आपण जे कार्य करत असताना आपले बाकीचे सदस्य आहेत त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे आणि त्यांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझी तर असं वाटतं की मंडळ हे सर्वांसाठी किंवा सामाजिक कार्यासाठी पुढे येतं आणि सगळे कार्यक्रम जे करतं ते सगळे आपले सार्वजनिक कार्यक्रम करतं. तर सार्वजनिक कार्यक्रम करत असताना ज्या लोकांना इच्छा असेल की बाबा आपल्याला असं हिंदुत्वाला किंवा आपल्या जी विचारधारा मंडळाची आहे त्याला पुढे नेण्यासाठी, जसं की महाराजांबद्दलची जयंती असू दे किंवा गणपती उत्सव असू दे, नवरात्र उत्सव, त्या कार्यक्रमाला आपल्याला जर पुढाकार देण्यासाठी जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण येऊन दिला पाहिजे. फक्त येऊन काही लोक असे असतात जे येतात फक्त ज्ञान देतात आणि नंतर येऊन बाजूला राहतात. आता
आणि ग्राउंड लेवलला ज्या वेळेला काम करायचं असतं त्यावेळेला ठराविक लोक बघतात, ज्यांनी पुढाकार घेतलेला असतं ते लोक काम करत राहतात आणि नंतर कार्यक्रमाच्या दिवशी येऊन सगळेजण वाहवाही करतात. ते वाहवाही नाही पाहिजे. ॲक्च्युली ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी प्रत्येक सोसायटी किंवा मंडळातले सगळ्या सदस्यांनी आलं पाहिजे. असं मला असं वाटतं की ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी जी काय मेहनत लागते, ज्यासाठी वेळ लागतो, तो वेळ देणं प्रत्येकाने खूप गरजेचं असतं. आता जी काही ठराविक लोक आपली मंडळातली काही वेळ देत असतील, अमेय राणे असू दे, संजय सुरे असू दे, महेश गुजर असू दे, प्रकाश जोरे किंवा कदम असतील, हे जी लोक आपल्या कामाचा वेळ काढून त्याच्या व्यतिरिक्त वेळ काढून ही सगळी कामं करत असतात. तर ही सगळी कामं करत असताना काही कुठे ना कुठे थोडाफार त्रास होत असतो. पण जर कार्यक्रम आपल्याला ह्याच्या पुढे किंवा ही संस्कृती आपली पुढच्या पिढीला जर द्यायची असेल तर त्यासाठी प्रत्येकाने येऊन आपले योगदान दिलं पाहिजे. योगदान देणं गरजेचं. रितेश, आपण आता बहुतेक जणांनी या प्रश्नाची उत्तर दिली आहेत. तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्हाला किंवा इतर समाजामध्ये बरेच क्वालिफाईड मुलं आहेत, त्यांनी महाराजांचे विचार कुठपर्यंत नेले पाहिजेत किंवा महाराजांमध्ये तुमचे विचार काय आहेत? महाराजांचं मॅनेजमेंटबद्दल तुम्ही 2 शब्द सांगत अशी मी तुम्हाला माझी एक इच्छा आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर महाराजांनी जे मॅनेजमेंट केले, आता जर तुम्ही कोणत्याही गडावरती गेलात तर महाराजांचं मॅनेजमेंट असेल, पाण्याविषयी असेल किंवा तुम्ही कुठल्याही गडावरती जात असाल तर तुमचे जेव्हा आपल्या गडावरती येईल तेव्हा महाराजांनी अशी एक त्यांची संकल्पना तयार केली. तर गडावरती कोणताही शत्रू आहे ना डायरेक्ट जाऊ शकत नाही, त्याला एक विचार करण्याचा एक भाग पाडायला लागतो. एवढी महाराजांची दूरदृष्टी आहे. आणि तसं बघायला गेलं तर आता 4थीपर्यंत आपल्याला महाराजांचा एक पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला अभ्यास करायला भेटतो. पण आपल्या भारत देशामध्ये गेलात तर त्यांचा आता अभ्यास चालू केला आहे स्टँडर्ड मुलांसाठी. आणि तोच आपला अभ्यासक्रम आहे ना आता हळूहळू गडद होत चालला आहे, गायब होत चालला आहे. तो अभ्यास आपल्याला पुढे वाढवायला पाहिजे. जो तरुण पिढी आहे त्यांनी घेतली पाहिजे अभ्यासाची वृत्ती. आणि मला असं वाटतं की आता तुम्ही बघत असाल की आपले महाराजांनी मॅनेजमेंट बोलताय तुम्ही, महाराजांची मॅनेजमेंट 350 वर्षानंतरसुद्धा आपली इथं जिवंत आहे. बघायला गेलं तर शिसे, चुना आणि गूळ यांच्यापासून महाराजांनी गड किल्ले ओपन केले, म्हणजे वरती बांधले त्यांनी. पण आत्ताच्या एवढ्या कॉन्क्रिटीकरणसुद्धा त्याच्या फेल जाते. तर मला असं वाटतं जे सिव्हिल इंजिनियर असेल किंवा मॅनेजमेंट कोणत्याही मॅनेजमेंटमध्ये असेल तर महाराजांचा पाठ्यपुस्तक आहे ना हे वाचलं पाहिजे. आणि आत्ता आपण शिवजयंती साजरी करतोय, ही मला असं वाटतं 365 दिवस शिवजयंती साजरी केली पाहिजे. कारण का जेव्हा आपण शिवजयंतीचा आपण शिवाजी महाराजांचं चरित्र वाचू तर प्रत्येक वेळी आपण जेव्हा वाचू ना तेव्हा काही ना काहीतरी आपल्याला शिकायला भेटेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे महाराजांबद्दल आदर हा माझ्या मनात नेहमी आहे आणि नेहमी राहील. तर एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. शिवजन्मोत्सव साजरा करतोय तर त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं की काय वाटतं आपल्याला की आपण असं करावं की म्हणजे जयंती कशा प्रकारे साजरी करण्यात यावी, असं त्याबद्दल तुमचं मत काय आहे? सर्वात प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिवाजी, जय भवानी. मला असं वाटतं का जे आम्ही आत्ता सध्या करतोय या पिढीसाठी, ते आमची जी येणारी पिढी आहे ना ते आमच्यापेक्षा डबल करू ही माझी सर्वांसाठी म्हणजे इच्छा आहे माझी. प्रथम वरिष्ठ आणि ज्येष्ठ श्रेष्ठ असे गुजर साहेब यांनी संकल्पनेबद्दल आपल्याला सांगितलं. तर तू या तरुण वयामध्ये तुला असं काय वाटतं की आपण असं का करावं? आपल्या जे सोसायटी आहे त्याच्यामध्ये जे मंडळ आपण स्थापन केलं आहे त्याच्या माध्यमातून मुलांसाठी नवीन कलागुण जे असतात ते उपजत कसे बाहेर येतात यासाठी तुमची संकल्पना काय आहे? नमस्कार. तर इथे आता आता गुजर काकांनी त्यांचे विचार मांडले. तर आम्ही आता 4 ते 5 जण मिळून आम्ही साई कृष्ण मित्र मंडळ हा सुरुवातीला आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि हळूहळू आम्ही त्यात ठरवलं असं की आपले जे सोसायटीमध्ये कार्यक्रम होतात ते आपण हाती घेतले पाहिजेत आणि साजरे केले पाहिजेत. आज आपण आपला शिवजन्मोत्सव 2024 हा साजरा करत आहोत. आणि त्यामागचं उद्दिष्ट आणि संकल्पना हीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे आहेत ते आपल्या पुढच्या पिढीला जे तिकडे आता बसलेली आहेत, आता जस्ट त्यांची चित्रकला स्पर्धा संपलेली आहे तर त्यांच्यापर्यंत कसे पोचावे, तर त्यासाठी विविध कार्यक्रम आपण आज राबवत आहोत. तर एक चित्रकला स्पर्धा झाली, यानंतर आपण सकाळी क्रिकेट मॅचेस ठेवल्या, ह्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रश्नावली आपण घेत आहोत थोड्याच वेळात. आणि त्यानंतर सांस्कृतिक गायन व डान्सचे आपण कार्यक्रम ठेवलेले आहेत. तर आणि महिलांनी देखील उत्तम प्रकारे लेझिमाच केला आणि आता परत थोड्या वेळात तो होईल. तर हेच आहे की आता आपण हे विविध आपल्या कार्यक्रमातून आपण येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आपण काय तो मेसेज आपण त्यांना फॉरवर्ड केला पाहिजे. कदम साहेब, आत्ताच जस्ट ह्या तरुण मुलांनी
जे त्यांचे जे आम्ही जे प्रश्न मांडले होते त्यांचे एकदम मस्त प्रकारे व्यवस्थितरित्या उत्तर दिलेलं आहे. तरी ह्या तरुण मुलं आहेत त्यांच्या सोबत तुम्हाला काम करताना काय वाटतं? एकदम छान. आणि माझा गुरुवर म्हणून मी पहिलं सद्गुरू मानतो यांना. आणि जय सद्गुरू एक आहे आपल्या या सोसायटीमध्ये कार्यक्रम जो आज मोलाचा पहिलाच वाटा ह्यो क्लिअर आहे. जय श्रीराम, जय शिवराय. सनातन हिंदू धर्म हा वाढला पाहिजे, वृद्धिंगत झाला पाहिजे. आणि हे जे विचार आहेत हे विचार आत्ता लहान मुलांच्या मनावर ठसले पाहिजेत, बिंबले पाहिजेत. यासाठी हा जो संपूर्ण घाट आहे, ही जी सगळी मंडळी आहेत ही झटत आहेत. खरं तर यांचा दुसरा उद्देश काहीच नाही आहे. यांचा उद्देश हाच आहे की या मुलांच्या मनावरती छत्रपतींचे विचार खोलवर रुजावेत. या उद्देशाने ही सगळी मंडळी झटत आहेत. ज्यांची नावं घेतली, मग आपला गणेश असेल, संजय असेल, जी मुलं इथे येऊन बोलली, त्यांचा उद्देश हा होता. आणि यांचे जे प्रामाणिक प्रयत्न आहेत काका, की हे जे कामं आहेत, आता एक मगाची थोडीशी यांची खंत होती की प्रत्येकाने इथे यायला पाहिजे, योगदान द्यायला, ग्राउंडवर येऊन काम करायला पाहिजे. हा एक खंत म्हणू शकतो आणि जी बरोबर आहे. कारण मंडळामध्ये ज्या वेळेला तुम्ही कामं करता त्या वेळेला काय होतं की 4 लोक झटतात आणि 95 लोक त्याची मजा घेऊन जात असतात. असा हा रेशो हा कुठेतरी टाळला पाहिजे. प्रत्येकाने या ठिकाणी उतरलं पाहिजे. कारण या सगळ्यांच्या मागे उभे असणारे आपले शिवछत्रपती आणि शिवछत्रपतींचे विचार, ज्या विचारांनी अनेक जाती धर्म आपण एकत्र आज आलेलो आहे. सगळी मतभेद विसरलो, सगळा भेदभाव विसरलो आणि आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. हा एकच धागा आपल्याला एकत्र बांधण्यासाठी, सांधण्यासाठी पुरेसा आहे असं मला वाटतं. तर आपला जो एकंदर अभ्यास आहे, आपण महाराष्ट्रामध्ये फिरत असाल, तुम्ही तुमच्या कार्यालयीन कामामध्ये होत असाल, अनेक ठिकाणी लोक म्हणजे काय म्हणू शकतो की आपल्याला भेदभाव दिसतो आणि अडचण दिसते. ही अडचण दिसते की बाबा रे, तू मोठा आहेस आणि मी लहान आहे. तर याबद्दल हा जो उत्सव आहे किंवा शिवछत्रपती यांनी एकंदर समाजाला बांधून ठेवलं, याच्याविषयी तुम्ही 2 शब्द बोला आणि आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आताच आपण ज्या गोष्टीवर आपण विश्लेषण करणार आहोत, आज आपण शिवजन्मोत्सव साजरा केला या ठिकाणी, तर आपण महाराजांचे जे विचार आहेत ते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत. आणि महाराजांचा जो दृष्टिकोन होता, दूरदृष्टी होती, ती दृष्टी अजून ह्या लहान जी मुलं आहेत शिवचरित्र वाचून मुलांपर्यंत पोचली पाहिजे. कारण महाराजांनी जे कार्य केलं त्याला तोड नाही आहे. आज देखील 3.5 वर्षापूर्वी महाराजांनी जे कार्य आज पण ते चालूच आहे. आणि शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून अशी अनेक मुलं जी संस्कृती जपत आहेत आणि पुढे देखील ते जपतील अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण महाराजांचे विचार जर आपण घेतले तर त्यांनी जे कार्य केलं आहे त्या कार्याला म्हणजे तोडच नाही आहे. कारण 350 वर्षापूर्वी गुलामगिरी असताना म्हणजे सुलतानाच्या राज्यात म्हणजे अपूची जी बी होती त्याच्यामध्ये तुळशी वृंदावन रुजलं आणि त्याच्यामुळे आज आपण हे सगळे दिवस बघतोय. शिवाजी महाराज नसते ना, कविभूषण काय म्हणाले की जब शिवाजी नव्हते सबकी सुन्नत हो जाती. त्या खऱ्या अर्थानं आज आपण हे दिशा बघतोय, दुनिया बघतोय ते महाराजांमुळे आहेत. त्यांचे म्हणजे इतके उपकार आहेत आपल्या सगळ्या समाजावर, समाज बांधवावर, त्याला आपण कधी त्याची परिसीमा गाठू शकत नाही. कारण महाराजांचे जे विचार होते ते विचाराचा धागा पकडून आपण पुढे ते चाललो तर नक्कीच आपली वृद्धी होईल, आपला देश सुजलाम सुफलाम होईल. निश्चितच मी हे म्हणेन की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत, अस्तित्वात आहे, तोपर्यंत महाराज विचार रूपाने प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये, प्रत्येक हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये महाराज जिवंत असतील. आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत अखंड हिंदुस्थानाला कुठल्याही प्रकारे धोका नाही, हे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सांगू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवराय. मंडळी बघितलं असेल, खूप मजा होती आणि या सगळ्या मुलांचे विचार बघितले. एक स्वलिखित पोवाडा तुम्हाला ऐकवला, गाणं ऐकवलं. तर हा संपूर्ण व्हिडिओचा थरार तुम्ही बघितला. मागचे काही शिवजयंतीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर आवर्जून बघा. कारण असेच सांस्कृतिक, कौटुंबिक, वैचारिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. जे काही असतं ते शिकण्यासारखंच असतं त्याच्यामध्ये. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा कौटुंबिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.